हॅलो एव्हरीवन, जसं की मी तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी तुमच्यासोबत मेथी आणि पालकच्या दशमीची रेसिपी शेअर करेल. तर सर्वात आधी मी मेथी आणि पालक हे दोघंही वेगवेगळे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मग पालक 5 ते 10 मिनिटं पाण्यात उकळवून घेतला. पालक उकळून झाल्यानंतर पालकचं पाणी फेकून दिलं. त्यानंतर मग लसूण, हिरवी मिरची, पालक आणि जिरं याची पेस्ट करून घेतली आणि त्याचबरोबर मेथी पण चिरून घेतली. गव्हाचं पीठ 2 फुल भरून वाटी आहे, तर बेसन पीठ 1 वाटी सपाट. सर्वात आधी आपण या तेलाचं मोहन टाकू. मोहन व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यात टाकूया थोड्याशा ओवा आणि त्या अशा चुरून घ्यायच्या. चवीनुसार मीठ. आता हे मिरची आणि पालकची पेस्ट. आता आपण यात टाकूया चिरलेली मेथी. तर आता मी याचा व्यवस्थित एक कणिक मळून घेते. पाणी टाकायची घाई नाही करायची. आपण जो पालक दळलाय ना त्यात ऑलरेडी पाणी असतं, म्हणून आधी ते कोरडच व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून जायचं. पण याच्यात ना जास्ती पाणी लागत पण नाही. आणि एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे हिंग, जे मी भिजवायला घेतलं आणि विसरली. हिंग आणि हळद टाकायची आपल्याला. हिरवी मिरची टाकलेली म्हणून लाल तिखट काही टाकावं लागणार नाही. हळद आणि हिंग. तर मी जेवढं पालकमध्ये भिजवता येईल पालकच्या ग्रेव्हीमध्ये तेवढं भिजवण्याचं ट्राय केलं आणि आता मी थोडं थोडं पाणी टाकेल, कारण की आता मला ते कोरडं वाटतंय. पाणी पण एकदम थोडंच टाकायचं. बघा, दशमीचं कणिक भिजवून झालं. आता याच्या आपण एक एक करून दशमी लाटून घेऊ. तोपर्यंत आपण करूया प्लेटिंग. प्लेटिंग काही नाही, सिंपल आहे. आपल्याला फक्त त्याच्यासोबत लोणचं घ्यायचं. तर आपली दशमी झालेली आहे. आता मी सर्वात आधी मम्मीला देते येल्लो. तर आपली टेस्टी दशमी झालेली आहे आणि दशमी खरंच खूप टेस्टी झाली होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, हा व्लॉग टाकण्यात मला खूप उशीर झालाय, कारण की मला झालं होतं थ्रोट इन्फेक्शन. त्यामुळे माझा घसा बसला होता आणि मला व्हॉइस ओव्हर पण करता येत नव्हतं. होप तुम्ही नक्कीच समजून घ्याल. तर आजचा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटूया आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.